भावांनो बहिणींनो नमस्कार. तुम्हाला सगळ्याला गुड मॉर्निंग. मला एवढंच तुम्हाला सांगायचं आहे, माणसाची परिस्थिती तेव्हा चांगली असेल ना तेव्हा सगळे आपले असतात. नातेवाईक आपले असतात, आजूबाजूचे आपले असतात, मित्र आपले असतात, मैत्रिणी आपले असतात. पण त्या टायमाला आपली परिस्थिती वाईट असते. त्या टायमाला आपल्या संग कुणीच नसतं. त्या टायमाला ते सामना आपल्यालाच करावा लागतो. त्या परिस्थितीला सामोरं आपल्यालाच जावं लागतं. कुणी कुणाचं नसतं. मग मला एक तुम्हाला सांगायचं आहे की आपल्याला वाईट काळात तर कुणी मदत केली नाही, वाईट काळात आपल्याला कुणी सहकार्य केलं नाही, तर मी म्हणते नंतर त्या मित्राची, त्या मैत्रिणीची किंवा त्या नातेवाईकाची काही गरज आहे? काहीच गरज नाही. आपलं त्या टायमाला वाईट वेळ येते, त्या टायमाला आपण म्हणतो आपली मैत्रीण आहे, आपला मित्र आहे, आपला नातेवाईक आहे, आपले कुणी पण असो, आपण त्या टायमाला मोबाईल घेतो, त्यांना फोन करतो. पण त्या टायमाला आपली परिस्थिती बघून ते आपल्याला काहीतरी रिप्लाय द्यायच्या ऐवजी ते डायरेक्ट मोबाईल बंद करूनच बसतात. मग ह्याच्यात तुम्ही ओळखून जायचं की कोण आपलं आहे आणि कोण बाहेरचं आहे. जी मी बरेच अनुभव घेतलात की आपल्याकडं तोपर्यंत सगळ्या गोष्टी आहेत, तोपर्यंत आपले सगळे आहेत, पण आपल्यावर त्या टायमाला वाईट वेळ येते, त्या टायमाला आपल्याकडं कुणीच नसतं. मग मला काय म्हणायचं आहे की अशा माणसाला फोन करण्यापेक्षा, त्यांना बोलण्यापेक्षा, त्यांना काहीतरी सांगण्यापेक्षा अशा माणसाला लांबच केलेलं चांगलं आहे. आपण आपल्या बघा, वाईट वेळ आली तर आपण त्याच्यातून आज ना उद्या बाहेर निघणार होतो. चांगली असली तरी आपण आपल्याच बघणार होतं, काही कुणी आपल्याला बघायला येणार नाही. तर मला एक तुम्हाला सांगायचं आहे भावांनो बहिणींनो, व्हिडिओ काढायचा मुद्दा एकच की आपल्याला त्या माणसाने वाईट काळामध्ये साथ दिली नाही, आपल्याला इग्नोर केलं, आपल्यावर हसले, अशा माणसाला कधी त्यांचा विचार करायचा नाही आणि कधीच त्यांचा विचार करून त्यांच्या ह्याच्यावर आपण थांबायचं नाही. मला काय म्हणायचं आहे, खरं आहे ना, मैत्रीण किंवा मित्र एकच असावा पण कट्टर असावं, एकच असावं पण कट्टर असावं. आता माझ्या जीवनामध्ये ही तुम्हाला तर मी दाखवलेली असते. बघा, मुंगळी आहे ना, मुंगळी आहे ना, नाही, अशी मैत्रीण आहे माझी, एकच माझ्या जीवनात भेटली. मला दुसऱ्याची काहीच गरज नाही. आमचे किती झगडा हो, किती भांडणं हो, पण आम्ही वाईट काळामध्ये नक्कीच एकामेकीला आम्ही एकामेकी साथ देणार. असं काही नसतं की आपली रक्ताचंच नातं असावा किंवा आपलं कोणतरी जवळचंच असावं, असं काही नसतं. तर मला एकच तुम्हाला भावना बहिणीनं सांगायचं आहे, मी वाईट संघर्षातून लय गेलेली, माझ्यावर लय वाईट संकट आलेलं. तर आता बोलायला लागलं ना मला रडायला येतं, पण कसं हे जगाला दाखवायचं नसतंय. लय दिवस वाईट काढलेत आणि लय वाईट आलेलेत, पण त्याच्यातून तुमच्या आशीर्वादाने आणि माझ्या कष्टाने मी सगळं काही गोष्टी सहन केल्या आणि पुढं चलत राहिले. हा बघा, काही आपल्यावर हसणारे असतेत, आपली टीका करणारे असतेत, आपल्याशी वाईट बोलणारे असतेत, पण ह्यांचा विचार जास्त करायचा नाही. काही गरज पण नाही आपल्याला त्यांची. तर तेव्हा आपण चांगलं खातो, तेव्हा आपलं व्यवस्थित चालतंय, तेव्हाच ते आपल्याला नाव ठेवणारी माणसं, ते आपल्याला इग्नोर करणारी माणसं, ते काय म्हणतात, ते कसं काय आता व्यवस्थित चाललं हिचं, ही कशी काय व्यवस्थित खाती. पण ते आता हे विचार करत नाहीत की करता धरतावरचा परमेश्वर आहे, त्याचा तर हात आपल्या डोक्यावर असला तर आपल्याला काहीच कमी पडत नाही. आणि आपलं तर मन निर्मळ असलं तर आपलं चांगलं झाल्याशी राहत नाही. पण आजकाल जगात काय चाललंय, खोट्याला जास्त किंमत आहे, खऱ्याला नाही. खरं बोलणारा माणूस कधी पण एकटाच पडतो आणि खोटं बोलणाऱ्या माणसामागं खूप राहतात. पण मला एवढंच तुम्हाला सांगायचं आहे भावांनो बहिणींनो, आज ना काल पण खऱ्यालाच किंमत आहे. एक ना एक दिवस खरं बोलणाऱ्याचंच खरं होतं, खोटं बोलणाऱ्याचं नाही. तो माणूस खोटं बोलतो, तो माणूस इथं काड्या करतो, इथं काड्या करतो, इथं भडकून देतो, तिथं भडकून देतो, आग लावून देतो. एक ना एक दिवस
असा माणूस 4 माणसामध्ये टोले खाल्ल्याशी राहत नाही. त्याच्यामुळं कधी बी तुम्ही नेत दुसरं चांगले ठेवा, तुमचं नक्कीच चांगलं होईल. ह्यांना ना तेवढेच कामं असतात. कोण काय म्हणतंय, कोण काय नाही म्हणत, कोण काय बोलतंय, ह्यांचं कसं वाटोळ व्हायचं, ह्यांचं कसं वाटोळ झालेलं बघायचं, एवढंच बघतात, दुसरं काहीच बघत नाहीत. त्याच्यामुळं अशा लोकांचा जास्त विचार नाही करत बसायचा. माझ्या जीवनात लय वाईट दिवस काढे, लय वाईट. मी मिठासंग अक्षरशः मिठासंग भाकर खाल्लेली. मी त्या टायमाला ऊस तोडीत होते त्या टायमाला. पण आज ते दिवस राहिले का बसून नाही. परत तेवढं संघर्ष करून काही गोष्टी हे 2-2.5 वर्षामध्ये पण वाईट दिवस भोगलेले आहेत. चांगलं खाता, चांगलं राहता, कुणीतरी आपल्या आयुष्यात येतो, तेव्हा आपल्या आयुष्याची वाट लावून जातो. परत आपण जगाव का नाही जगाव असं आपलं जीवन होतं. एक दिवशी मी पण तुम्हाला सांगते, आत्महत्या करायचं, मरायचा निर्णय घेतला. पण कुणीतरी आपण त्या टायमाला आपण विचार करतो का मला जगायचंच नाही, मला मरायचंच. त्या टायमाला आपल्याला आपली चांगली बुद्धी देणारा आपला देवच असतो. असं ना मला त्याच्यातून मी 2-3 वेळस आत्महत्या करता करता जगलेली. त्या टायमाला मला जगूशी वाटत नव्हतं. माझी इज्जत गेली, माझा बदनामी झाली. भावकीने पण माझं गावातून वाटोळं केलं. भावकीने सुद्धा त्या टायमाला सगळ्यांनी उचलून धरलं. त्या टायमाला सगळं. पण आज ना होऊन द्या त्यांच्या संग पण आपण तसंच वागणार. माणूस कमजोर कुठं असतो, आपलं लहान लहान लेकरं असतात की आपल्याला काही का व्हायना, पण आपले लहान लेकरं हे आपल्या लहानाचे मोठे करायचे. आपलं जरा मनगट बळ नाही म्हणून आपण काही गोष्टी माघारी घेतो, आपण नादी लागत नाही. पण त्यांना काय वाटतं, नाही मलाच घाबरली, आम्हालाच भिली, आम्हालाच भिवून गाव सोडून गेली, आम्हालाच भिवून असं झालं. अरे हे मनातला भ्रम आहे का, हे काढून टाका. एक ना एक दिवस सगळ्या गोष्टीचा बदला घेतला जातो आणि माणूस घेतो सुद्धा. पण आपण काय म्हणतो, समोरचे नालायक झाले म्हणून आपण नालायक व्हायचं नाही. बदला घेणारा आपण नाही घेतला तर देव तर नक्कीच बदला घेणार आहे. मग तुम्ही तर त्या टायमाला माझी अवस्था बघितलेली, माझी अवस्था काय झालती, मी किती वाईट दिवस भोगलेले आहेत. आता थोडे दिवस चांगले आले का हिकून पण लोक जळायला लागले हो, हिकून पण त्यांना मिरच्या लागायला लागल्या. काय म्हणायचंय की आता कशी राहती, आता ही रडत का नाही, ही एवढी ठामातात कशी राहते. अरे जळणाऱ्यानो आणि चिडवणाऱ्यांनो तुम्ही असेच जळत राहा आणि तुम्हाला असेच मिरच्या लागू द्या आणि अशीच तुमची आग होईल, कारण तुमचं मन चांगलं नाही. आणि तुम्ही तेवढी माझ्या जळत राहताना तेवढी माझी प्रगती होईल. आणि मला ही नक्कीच माझं मन सांगते, शोभा तू शांत राह, नक्कीच एक ना एक दिवस परमेश्वर तुझं चांगलं करणार आहे. आणि माझं काय वाईट नाही, काहीच वाईट नाही. मी पोटाला पोटभर खाते, माझे 2 पिल्ले एकदम खुशमध्ये राहतात. आणि माझी जिद्द एकच आहे, माझ्या 2 पिल्ल्याला काही का होईना त्यांना तेवढं शिकते तेवढे खूप शिकवायचे आणि ते कुठंतरी चांगल्या मार्गाला लावायचे. तुमच्यासारखं नाही की स्वतःचं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं पाहायचं वाकून, असं आमच्या रक्तात नाही. माझ्या आईबापांनी आमच्या संस्कार लय चांगले केलेले आहेत काय, त्याच्यामुळे आम्ही कोणाला वाईट पण चितीत नाहीत. तुम्हाला चितायचं आहे ना आम्हाला वाईट तर चिता. तर मला एकच सांगायचं बहिणीनो, माझ्यासारखं कोणी असन की तिचे मिस्टर वारलेले, तिचा काहीतरी छळ होऊ राहिला, तिला त्रास करू राहिले, तिला भावकीत छळायला लागली किंवा तिला कोण दुसरे नातेवाईक छळायला लागले का आसपास, तर मला एकच सांगायचं आहे, माणूस गाव सोड्याशी मोठं होत नाही. त्या टायमाला आपल्या गावातले माणसं आपली भावकी आपला इग्नोर करून आपल्याला तर गावाच्या बाहेर काढून देतात. त्या टायमाला माणसाच्यात जिद्द पाहिजे फक्त, मी काहीतरी करून दाखवन. तसं बहिणींनो तुम्ही कधी पण माझा सल्ला ऐका. लोक काय म्हणतात, आपल्याला कोण नाव ठेवतंय, आपल्याला आपले नातेवाईक बोलत नाहीत किंवा आपल्याला कोणी शेजारी पाजारी बोलत नाही, आपल्याला कुणाचं घेण नाही हो, आपल्याला काही घरात कोणी खायला आणून देत नाही. आज काय म्हणणार, हो तुम्हाला आम्ही 500 रुपये देतो, पण ते 4 माणसात गेले ना ते आपल्याला ते पैसे उष्णे देणार. तो 4 दिवसात दे म्हणणार, पण 4 माणसात गेले का मी फलानीला 500च्या ऐवजी 1000 रुपये दिले, आपण तुझ्याकडून रुपया घेतला नाही बाबा, पण ते आपल्याकडून 500चे 1000 घेणार. त्याच्यामुळं तुम्ही कुणाला किंमत देत बसू नका आणि तुमची स्वतःची येळ वायाला घालू नका. आणि फक्त देवा विश्वास ठेवा,
आणि आपल्या स्वतःच्या मनावर विश्वास ठेवा की आपल्याला काय बनायचं आहे आणि आपल्याला काय करून दाखवायचं आहे. लोकांसाठी रडत बसणं, लोकांसाठी टेन्शन घेणं एवढं गरजेचं नाही. आपल्या लेकराला काय बनवायचं आहे आणि आपल्याला पोटाला पोटभर कसं खायचं आहे आणि आपल्याला तेवढ्याला इग्नोर केले तेवढ्याला काय करून दाखवायचं आहे एवढी जिद्द फक्त ठेवा. काय भावांनो बहिणींनो, आणि हेडे आवडला तर थोडा लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरत जाऊ नका हो. असं काय असतंय, भेटू की बाया दुसऱ्या व्हिडिओमध्ये.